ओम स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नवनाथ महाराज की जय. ओम गुरुदेव दत्त. ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम रामकृष्ण हरि गोविंद गोपाल नमो नमः. सहजयति सिन्धूरवदनो देवो यत्पाज पङ्कजस्मरणं वासर्मणिरेव तंसां हराशि नाशेति विघ्नां. या कुंशार्धौला या शुभ्रवस्त्रावृता या विनवृण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देव्यः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती न्याशेषजाड्यापः. ओम मुक्कं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिम. यत्कृपातमं वन्दे जगद्गुरुनारायणं. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो मुदिरेत. वसुदेवसुतं देवकंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम जय जयाजय त्रिभुवनेशा मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन वेशा. भार्गव राघव द्वारकाधीशा पूर्ण ब्रह्मा सर्वज्ञा. हे गुणातीता सकल गुणज्ञा अव्यक्त व्यक्ता सर्वज्ञा पूर्ण ब्रह्मा अचल सर्वज्ञा. बौद्ध कलंके अधिमूर्ती मागील अध्यायी केले कथन. श्री जालिंदरा होनी जन्म तपाचरोनी अत्री नंदन संपादिला गुरुत्वी. तो समर्थात्री सुत प्रसन्न झाला सद्विद्येत. तयावर ते सकल दैवते गौरविले पावके. स्कंदी वाहुनी द्विमूर्धनी पृथक दैवते स्थानी स्थानी. सत्यलोकादि अमरा पाहुनी वैकुंठादि पाहिले. पाहिले इंद्र चंद्रस्थान मित्र वरुण गंधर्वा भेटून. सुवरलोक भुवरलोक तपोलोकादि पाहुन वरा लागे आणले. यक्ष राक्षस किन्नरा सहित गणगंधर्वादि गौरवने समस्त. वश केला जालिंद्रनाथ अस्त्रविद्ये कारणे. या उपरी कानिपा कर्णोदय होनी झाला विद्यामय. तयाच्या वराकरिता सर्व देव सकळ दैवते विटंबिली. विटंबोनी आपुले शक्ती प्रसन्न केले वराप्रती. उपरी गेले स्वस्थाना निगुती आश्रम बद्रिका मांडुनिया. परे उमावरा निरमावर कानिपानी जालिंदर. बद्रिकाश्रमी राहुनी स्थिर करती विचार तो कैसा. एकमेका बोलती हासून आठवणे दैवतांचे विमुंड मुंडण. प्रसन्न झाले विटंबुण बुद्धिहीन हे कैसे. परिधन्य जालिंदर मिळाला याशी अवस्था दारुण महिषी. पूर्वी भिडले अपार रक्षाशी परी ऐसा मिळाला नाही त्या. उपराटे नग्न देही अधोपात होते मी. ऐशे उचित कदा देही मिळाले नाही तयाशी. ऐशे बोलोनी उत्तरोत्तर आश्य करीती वारंवार मिळवणे. करासी कर टाळ्या पिटते विनोदे. असो ऐशी विनोद शक्ती यावर बोले उमापती. हे महाराजा जालिंदरा जती
चित्त धिया वचनाते नागपत्राश्वत्थ स्थानी पूर्ण यज्ञाहुती करोनी प्रथम कवित्वा रचोने वरा लागी साधावे वेद विद्या मंत्र बहुत अस्त्र मिही विद्या प्रतापवंत परी ते महिवरी पुढे कलिता चालणार नाही महाराजा मग मंत्रशक्ती उपाय तरणी काहीच न मिळे लोका लागुनी मग ते दुःख प्रवाह शमने सकळ लोक पडतील तरी सिद्ध करुणी आता कविता अवंती जे नागाश्वत्था सकळ विद्या करुणी वाता कानिपाते उपिजे आया कानिपाची उदार शक्ती स्थिती मिरवता हे दांभिक वृत्ती तरी बरवी आहे कार्याप्रती पुढे पडेल महाराजा हा पार शिष्य करेल पुढती विद्यावरतील याच्या हाती मग ती प्रतिष्ठा लोकापरती सर्व जगी मिरवेल पूर्वी साबरे ऋषीने मार्ग काढला हे शुभयोग परी थोडकी विद्या चांग महिला घे पुरेना तरी शतकोटी साबरी गण मैते मिरवावे शुभ वचना सकळ अस्त्रांची आणुनी भावना महिला गे मिरवावी तरी या कवितेची वाटणी मिरवावी नवनाथा लागुनी कोणती कैशी गती लागुनी सांगतो मात ते ऐका पूर्वी मच्छिंद्राने धरुणी लक्ष काव्य केले आहे प्रत्यक्ष 33 कोटी 95 लक्ष मंत्र विद्वलता मिरविला या परी गोरक्ष गोष्टी होटी मिरवेल 9 लक्ष 12 कोटी 5 कोटी 1 लक्ष शेवटी मिळनाता मिरवेल 9 कोटी 7 लक्ष चर्पणनाथ करील प्रत्यक्ष 7 कोटी 4 लक्ष भरतीनाथ करील की 3 लक्ष 2 कोटी रेवणनाथ करील शेवटी 1 लक्ष 1 कोटी वटसिद्धनाथ करेल की 34 कोटी 12 लक्ष श्री जालिंदराने करावे प्रत्यक्ष 6 कोटी 8 लक्ष काने पाने मिरवावे अशुभ प्रयोग गोरक्ष राहाटी सापणे योजावे शतकोटी पुढे लोका साधन जेटी होणार नाही महाराजा म्हणून ऐशी योजने साधन मंत्र प्रयोग करावे प्रवीण ते न करिता सकळ जन सुख होईल रोगाते तरी ते जन उपकारासाठी जीवा करावे आटाटी तुम्हा ते सांगावे ऐशी गोष्टी नोहे सर्वज्ञ आहात हे कळेची विद्या कलिसंधान मिरवता हे पूर्वीपासून तुम्ही नवनाथ अवतार घेऊन विद्या वर्तवीत असता की तुम्ही जाणणार भविष्योत्तर तरी या कलित करावा प्रसार आम्ही सांगावे ऐसा थोर तुम्हा योग्य साजेना भविष्योत्तर जाणोनी नाथा तू देवाशी केली वार्ता काने पाते वर देता बोला सीता महाराजा तर्या ताळ सांडून जीवी मिरवावे कवित्व रत्न जारण मारण उच्चाटन कवित्व रचने मिरवावे ऐसे सांगून मानात कानिपा विषय अनेक सांगत याशी बैसवणे पूर्ण तपास समर्थपणे मिरविका ऐसे सांगता उमावर अवश्य म्हणे जालिंदर मगावर देऊनी रामावर जाता झाला वैकुंठी मग मम जालिंदर आणि निपुणात 12 वर्षे राहुणे तेथ 40 कोटी 20 लक्षात उभे चरित्र रचेले ते आदिनाथे कविता पाहून पूर्ण झाले समाधान मग म्हणे नागाश्वत्थी जाऊन सिद्धे मार्गी पावावे मग जालिंदराने कानिपनाथ जाऊनी पाहिला नागाश्वत्थ पूर्णाहुती हवनतेत करुणे तोषवी विराते सूर्य
मुंडाच्या अनुने जीवन 52 विरा करी सिंचन प्रसन्न करुणे त्यांचे मन वराला घेतले यावर पुन्हा परतून पाहते झाले बद्रिकाश्रम मग काने पाते तपा बैसवून लोहकंटकी मिरविला श्री आदित्यनाथाच्या साक्षीशी कानिपा बैसोने पूर्ण तपाशी श्री जालिंदर तीर्थस्नानाशी जाता झाला पुसून त्या चिठाई बद्रिकाश्रमात कानिपाने श्रीकृष्णनाथ तप करीती भागीरथी तीरात तीव्र काननी बैसुनिया उभय ठाव अस्ति विभक्त एकमेकानशे माहित असोयरे कळे जालिंद्रनाथ नाना क्षेत्री हिंडतसे परिक्षेत्री जाताच्या अधिकाननी बाग बांधिला तृण कापुनी निज मावळे तोरे वाहुनी क्षेत्रा माझी संचरे परी तो मावळे भारा घेता सुकन वाटे अनिळ चित्ता मग संचरोनी भयहर्ता वरच्यावरी धरितशी मनाला पवना शिकाय कारण वरचे वरी धरावया तृण तरी जालिंदर अग्नी नंदन अग्निपिता तो अशी तरी पौत्रांचे करुण ममता म्हणून भारा धरे वरुता असो जालिंदर क्षेत्रे ता तृण गोधना सोडितसे ऐशे भ्रमण करिता मही नाना तीर्थक्षेत्री यात्रा प्रवाहे तो गौड बंगाल देशा ठाये हेला पट्टणे पयाला तृणभार मिरवो निमाथी परी तो मिरवे सर्वा हाती आधर चाले मस्तकावरती लोक पाहते निज दृष्टी हेला पट्टणाते विस्तीर्ण बुद्धी प्रयुक्त तेथील जन जालिंदराचे चिन्ह पाहून आश्चर्य करते मानसी म्हणती आदर भारा कैसा चालतो हा नकळे तमाशा तरी हा सिद्ध अवतार लेशा महिला घे मिरवितसे मग तिचा वाट्याचे जन करू धावती ते दर्शन परी ते नाता समाधान चित्ती प्रशस्त लागेना जे पूर्णपणे झाले निवाले मग ते प्रतिष्ठेपासून दुरावले कदा न जाता जगे मानवले चित्ती निस्पृहता धरून या बृहस्पतीचे पाडी पाडी तया होतसे सर्वार्थ जोडी परी तो विड्यात मारी दडी लोकमहिमा भयास्तव जैसे कृपया पुले धन रक्षमहेचे पाठी लागून तन्याय झाली म्हण कदा काळी आवरेना सो मग जालिंद्रनाथ अते तोषे तृणभार जमुन्यानित पाहुणे गोधनाची जमात तृण सोडी तयाशी मग गल्ली कुची गंध मारी तेथे जाऊने वस्ती करी भिक्षा मागुनी क्षेत्रा भीतरी उदरनिर्वाह करीतसे या परिवर्तता त्या गावीचा नृप त्रिलोचन सुत जैसा कंदर्प तयाचे वर्णिता स्वरूप सरस्वती नसुचे हो नाम जयाचे गोपीचंद परी मिरवला सर्व संपत्ती वृंद दिव्यामुप अमर भद्र पाहुणीला जे कुबेर तो 12 लक्ष पूर्व शक्ती अश्व मिरवले वाता कृती ते जहा पुंज पाहुणीला जती चपळपणे चपळा त्या आचरत गटी रत्न कोंदणी पाखरा शोभल्या बालार्घ किरणे झगमग ती झालरे किरणे हे मगुणे मिरविल्या रश्मी अति शोभायमाण झालरे अग्ने हे मगुण मुक्त गुंपिले समत्वी समान नक्षत्र मालिका जेवित्या
हेमत घटी रत्न कोंदणी ग्रीवी मिरविल्या माळा भूषणी संगीत पेट्या नवरंग रत्नी दीप जैसे लाविले मुख शोभिले त्याची परी दिव्य मिरविल्या सरोवरी चातक पिच्च कर्णद्वया भीतरी तुरे खोविले मवळी ते आणि पृच्छ पृष्टी रत्न जडित गेंदा जोडिया तेज भरित चार जामे लखलखिता चपळे होणे अधिक ते द्वादश लक्ष ऐशे पुरी वाजी मिरवती चमो भीतरी प्रत्येक पाता संमत सरी उदधी सुत मिरविले की अर्क हृदय स्वा होती माते लाभली श्याम कर्णमूर्ती त्या सुरेची करावया शांती द्वादश लक्ष प्रगटले त्याची परी गज सममत्त पावनीला जय ऐरावत चित्ते म्हणे एक शोभणी सर्वत्र रत्ने उपजली महीवरी विशाळ शुंडा हिरे जाती आदरे द्वैतदंत शोभती तया वेष्टुने चुडे पाहते रत्न कोंदणी मिरविले ग्रीवे घंटिका हेमगुणी तया माझे रत्नपणी हिरे माणिक पाच तरणे नवरंगी शोभले या परिपृष्टी झुली व्यक्त तयावर झाल रे लखलखित हेमगुणी गुणी भक्त ढाळ देते सुरवाळ आया परी हावदे मेघ डंबरी सुवर्णांबाऱ्या शोभल्यावरी त्याही कोंदणे नक्षत्र परे रत्न मिरू लाहिले कोणी रिक्त कोणी ऐसे परी ते भासते पर्वत जैसे पृष्ठ पताका पहा भासे पर्वत मवळी तरू जेवी जैसे गज पृथते मिश्र विराजले ती दश सहस्र पायक स्वार दास चक्र राया पुढे धावती छडीदार चोपदार पूर्ण बोथाटे पुकारदार यंत्रधारे अश्वस्वार राया समोर धावती ती उग्र खडतरपती मिरविल्या जैशा कृतांत मूर्ती की युद्ध ते उग्र खडतरपती मिरवल्या जायशा कृतांत मूर्ती की युद्ध कुंडीचे पावक होती घेती आरती परचक्र या परी रावतो कृपाळ शोभे जैसा तमाल निळ बरवेपणी अति झळाळ कंदर्पपंथी मिरवितसे स्वरूप लक्षणी गोपीचंद समतान पावे अनेक गौड वृंद चंद्रचूड मण्या लागे अबाध कलंक देही म्हणून आर्क दृष्टांता संमत रेखा तरी तोही तीव्र दाहक पंथा चपला तेजा परी भ्याड जिता मेघा माझी दडता ते तैसा नवे हा नृपनाथ दिव्य रूपी सद्गुण भरित धर्मांदर्य सभाग्यवंत विजयलक्ष्मी मिरवितसे मनाल प्रताप नशेल व्यक्त तरी कृतांताचे आसन पाळित धाके परचक्रानुने देत कारभारा ते न मागता या पुरी वर्णिता शरीर पुष्टी परी म्हणवितसे मही ते जेठी शत जेठी मही पुटी लावून या रगडीतसे या पुऱ्या अनेक कल्पाल चित्ती की तुके स्थावर झाले शक्ती तरी भोगीत नसेल कामरती विषयासक्त नसेल तो तरी धर्मपत्नी शुभानने अस्ति नक्षत्र तेज प्रकरणे खंजरीट मृग पंकज नयनी चंद्राकृती मिरविल्या चित्तज्ञ परम चातुर्य खानी
या परी षोडशत शुभाननी आहा भोगा अंगणा जया लागुनी राजांकी मिरविल्या परी ते पाहता स्वरूप खाणी की कामचे सांडावा वाळुनी की उर्वशीच्या पंक्ती आणुनी दाशी मिरविती तिला त्या गजस्वामिनी चपला बोला तेजे लाजविती पाहून चपला आ शृंगार भरित असते सकला चंद्र रात्रे नक्षत्रे असो ऐसानपणात हेला पट्टणी विराजित जयाची माता सद्गुण भरित मैनावती विराजली तवती सती मैनावती कोणी एके दिवशी उपरीवरती दिशा न्याहाळी सहजसिते जालिंदरा ते देखिले तृणभाराधर मवळे मुक्त विराजला हस्त कमळे पतिका समान ग्राम मेळी मार्गे तसे पुढारा परी तेजा पुंज जसा तरणी मदनाकृती स्वरूप खाणी निहास्पृह निवृत्त योगेंद्र मुनी देखिला तेने मग म्हणे मैनावती अधर बाळा मवळीवरती कैसा चाले धैर्य शक्ती कायासे तया ते नोहे आहार करबंधन ते मिरविते मुक्त मन तरी हा कोणी प्रतापवान महिला घे उतरला गण किंवा गंधर्व सुरवर विरंची किंवा गंधर्व हरिहर किंवा चस्पती उष्णा थोरा प्रतापवान हासे परे सदृढा राधोनी भक्ती मिरो नरदेह सार्थक गती प्रसन्न करुणे चित्त भगवती अचळ पद वरावे ऐसा विचार करुणे मनी परिचारिके पाचारुणी ते सद्विवेकी सज्ञान प्राज्ञी जगा माझे मिरवितसे सन्मुख उभे कर संपुटी जोडून बोले वागवटी कवनार्थ उदेला पोटी निवेदावा महाराजने एरे म्हणे ओ गजगामिनी अर्थ उदेला माझे म्हणे परिप्राण जीवित्व रक्षुनी कार्या पुले साधावे प्रकट होता ते वार्ता परम पडे लक्षोभ चित्ता मग त्या उदक प्रवाही वाहता परम संकट मिरवेल म्हणोनी गौप्य धरोनी वचन कार्य मांदुसा सोडिजे संधान मग ते वर्णिता सभाग्यपण अंबर ठेंगणे वाटतसे म्हणून तिने उभवणे तर्जनी खुने दाविले तिज लागुनी कोण येत प्रविष्ट तरणे मवळी तृण वाहून या तवती खून परिचारिका पाती झाली जालिंद्र विवेका तो मवळे भाराधर देखा सवे सवे चालतसे ते पाहुण्या निजदृष्टी विस्मय कर्या पुले पोटी म्हणे माय ओ परमधुर्जटी योग सिद्ध असे कनकवर्ण बालार्क किरणी मही मिळतसे योग प्राज्ञी तरी हा स्वर भुवर लोक प्राणी सहसा येतसे जनने सत्यलोक भूलोक तपोलोक आतयांचे गमने शोभती देख स्मरारे की स्मरजनक महिला गे उतरला तरी मायो ऐकवचन आसलील भक्ती आराधुन ते चित्त भगवती प्रसन्न करुण कल्याण दरी रिघावे जैसे ध्रुवाने अडळ पद जिंकुण हरिला सकळ भेद जन्म मृत्यूचे दृढ बंधन मुक्त केले जननी तन्याय दास दासी ओपुन्याय शाश्वत पुरुषाशी चिरंजीव प्रसाद ओपुने देहाशी अचळ माहिती वर्तावे ऐशी परिचारिकेची युक्ती ऐकून बोले मैनावती म्हणे मायो तरुण आरती चित्त स्वरूप करावे तरी वडा प्राज्ञिक ज्ञानी वस्तीस राहतो कोणे स्थानी तितके गुजगोचर करुणे लगबगे का अवश्य म्हणून परिचारिका
जाती झाले सद्विवेका तव तो संचारुणी ग्रामलोका गोदना ते पातसे जवती गोदरे ग्राम वाटी अपार जात असते चवाटी तृण सोडून ते थाटे सोपंती तेत गमतसे तव ती दासी मागे मागे जातासे लगबगे गंध गल्ली कुसरळ योगे जाऊन या बैसला ते क्षण एक उभी राहून पाहत त्याचे अचळपण सूर्य पावे तो अस्तमान अचळ स्थान रक्षिले मग ती उनी वाता कृते पूर्ण सतीशी झाली सांगती अमुक स्थाने चित्त भगवती प्रसन्न चित्ती स्थिरावे कुसरीत जागा सुगंध व्यक्त माये असे सर्व एकांत तया स्थानी पिशाचवत वस्ती लागी ठिकाण जेथे न राहे श्वान सुकर कर्दम वेग गंध अपार वस्ती विराजून पिशाच सर वल्गना ते वदसे ऐशी ऐकुने ते चिवाने मने स्थिर ओ शुभानने रेत होता जन संबोधयामिनी मग जाऊ दर्शना अवश्य म्हणोने परिचारिका मध्य यामिनी सद्विवेका उत्तम फळ ठेवणे तबका षड्रसान्ने मिरविले काळे कांबळे गुंतुनी बुंती परिचारिका मैनावती येत्या झाल्या स्थाने कांती लक्षणीया महाराजा तव सिद्धराय मुनी परमांसाच्या आव्हानुनी वहनी मोक्ष मुक्तांच्या ग्रहणार्थ ध्यानी बैसलासे महाराजा मग त्या उभय सहित युवती जाऊन लोटल्या पदावरती मृदवी कमळ प्रेम भरती पद कमळी ओपिती सन्मुख जोडून उभय कर सप्रेम भक्ती वागुच्चार चातुर्य गंध म्लाना पार समर्पिली लाखोली म्हणती महाराजा सर्वज्ञ राशी त्रिविध ताप उभय उद्देशी ते तू दाहिले जीवित्वासी मोक्ष मांदुसा जाणून या तरी ऐश्या तपोधरे समय जलदा लक्षुण्यंतरे कल्पना सदनाचा पेटला भारे विजवावया पातलो तरी औंदर्याचे पाहुणे मुख त्रिविध तापांचा सबळ पावक विजवुनी चित्तमयी ते पिक ब्रह्म करणे पिकावे आतयाचे वागुत्तर प्रविष्ट होता निशिकर तेने करुणे चित्तसागर आनंद लहरी दाटला दाटला परी संकोचित चंद्र आकाशी उददी महित तरी भक्तिपंथिका चक्रवात अस्ताचळे योजावा ऐसे चित्त योजुनी नाथ दाविता झाला तीव्र वार्ता मैनावतीचे सफल चित्ता किंवा कसोटी पाहतसे पिशाच चेष्टा उद्दामनिते अवानुने सुडव युक्ते महीचे पाषाण हाती कवळोने झुगारी अशुभवाने करुणे वलंगना भंगू पाहे चित्त प्रेमा मेघ औंदर्याच्या दुर्गुणा पाषाण हाते करका ओसांडे परी जाया धैर्यवंत निश्रयर्गळी योजुनी चित्त म्हणे याचे असते मृत्य आल्या मोक्षवरी नमी ऐसे योजुनी सदृढ मांडी बैसले ठाव कदान सांडी जैसा पर्वता चळ विभांडे मेघधारान गणोनी परी तो नाथ जालिंदर ओसंडिता पाषाणपुर तरी ती रामा वज्राकार अचळ पाहुणे तोषला
मग हस्ते झाडूने पाषाण धाडे म्हणे कोण तो सांग गोरटी किमर्ता जे माझे पृष्ठी लाग पाळती केली त्वा आ दुर्गंधी गेले ओंगळीता आहे उगला चिमी पिशाच येता तरी तुझ पटेला किमर्थार्थ कामा नळे दाटला कवण कोणाचे नितंबिने वेगे वदो शुभानने आम्ही तपे लक्ष ध्याने लक्ष भंगाया कालिसा यावरी म्हणे ती महाराजा त्रिलोचनराज विजय ध्वजा तयाची कांता सर्वज्ञ भोजा धर्म पत्नी मी असे अरे असे परीजी योगद्रुमा काळ बक्षुने पती उत्तमा माते केले प्लवंगमा जगा माझे मिरवावया आयशे परी योग जेठी काळ चक्र पाहुणे राहटी मग भयार्क उदक पाहुणे पोटी पश्चातापे मिरविले काळे पतीची केली गते तैशीच करील मम आहोते करील तैशीच ममा करील ममा होती तरी मानव सन्नी पाती आस्तिक माते होय का एरे म्हणे तद्वत्तता एरे म्हणे तत्व भरता पावनी लया त्वरिता कवनाश्रमे काल चरिता लोटशी तू जननी एरे म्हणे मी ओ सौ सदैव भरिता सुते काहे प्रपंचा एरो म्हणे कवनार्था प्रपंच रहाटे चालवी तवती म्हणे गौड बंगाल राजसदनी देश विपुल तयाचा नृप गोपीचंद मूल दास तुमचा विराजे पर्यासो कर्म राहाटी कृतांत उद्देशाचे पाठी मम माऊळीचा भार नेवटी कृपा जने करुण्या ऐशे ऐकुने तेचे वचन म्हणे कृतांत पाश दृढ बंधन कैसे तुटे गे मम पिशाचान तो काय जाणितले तरी आता क्षण उभे न राहे वेग्या पुल्या सदना जाये तव सुता कळता नर्त प्रवाहे मती त्याची मिरवेल आयशे बोलता सांगोपांग तो मित्र उदयाचा पाहिला मार्ग मग नमस्कारने स्वामी सवेग सदना प्रति पातले पातले पर्यार्थ वियोग चित्त सरिती दाटला भाग अति तळमळे प्रसाद मार्ग कृपार्णवे भेटावया ऐशी तळमळे दुःख व्यथा तो दिनकर लोटला असता होता चंद्र विकासते वनिता विकासले आनंदे पुन्हा घेऊन परिचारिका तेथे आले सद्विवेका दृष्टी पाहुणे योग मृगांका चरणी माता ठेवितसे मग सलग भक्तीची करुणी दाटी सदृढ चरणे घातली मिठी पद कवळोने हस्तपुटी सुरतसे प्रेमाने आयशी सेवा दोन प्रहर करिता गम्य लीला प्रभाकर ते पाहुणे नमस्कार स्वामीशी करुणी उठतसे पुन्हा येऊन या सदनी आचर्य आपली प्रपंच राहणे अस्त होताचे वासर म्हणे स्वामीशी जाऊनी लक्षितसे सद्भाव उदय दावनी प्रेमा सेवा कृतसे मनोधर्मा परी सेवा करिता षण्मा सुगमा दिन लोटुनी गेले पै या परी कोणे के दिवशी काळो की दाटल्या पार महेशी परी सेवा करावयाशी पातले नित्य नेमाने तव तो मूर्धने खाली अंक ठेवण्या देतसे टेक त्या संधीत योगी नायक काय करिता झाला पै मायक सबळ करुणे भ्रमर रुंजी घाले तयावर नकळता महावीरांका खाली रिघाला ऐशे करुणे अवस्थेत आपण गाढ झाले निद्रिस्त चल्लवर्ण सांडुनेस्त कंठी घोर वाजवे तव तो षटपद जानो परी
फोडून निघाला नेटे उपरी ग्रीवे डसुनी जालिंदरा परी सुचविले अर्थाते तव तो लगबगे अति त्वरित उठवण्यास ते पाहे ग्रीवेत ग्रीवा पाहुणे सत्यांकात दृष्टी करी महाराजा अंका फोडून पडे छिद्र रुधिर दाटले मही अपार ते पाहुनिया जालिंदर धरे बळ ओळखिले मग सहज कृपेची करुणे दृष्टी मवळे कुरवाळे कृपा जेठी मग तारक मंत्र कर्णपुटे उपदेशिला तत्काळ मंत्र उपदेश ओपिता कानी खून व्यक्त दाविले संजीवनी तेने खुणे पारायणी ब्रह्म व्यक्त झालीशे किंबहुना चराचरे जवजती तुका जंगम स्थावरे आम ब्रह्म भुवनापासून आकार ब्रह्मदृष्टी हेलावे ऐसा होता चमत्कार मग मौळ ठेवी चरणावर म्हणे महाराजा सकळ व्यापार आजे मिरवला सुगमत्वे या परे तो कृपाळू मोक्षदानी आणि करिता झाला करणे मंत्र प्रयोगे संजीवनी ते देही प्रेरितसे जे निर्जीवित्वा उठविला ते जीवित्वा काय न करेला असो मैनावतीशी अमरवेल देही होणे ठेवलीशे जैसे रामे दानव कुशी चिरंजीव केले विभीषणाशी तन्याये मैनावती सन श्री जालिंदर केले पै मग नित्य नित्य प्रेम भक्ती विशाल मिरवे भावस्ती पर्यानिक कामुदेला चित्ते पुत्र मोहे करोनिया पुत्र मोहे करोनिया मनात म्हणे चमत्कार जाणू भेदले स्थिर ब्रह्मरे त्या दुःखाचा घाया निवार जानवरे मिरवला गाय पडता निवार अशुद्धाचा लोटला पुर तयावरी स्पर्शता कर जैशी तैशी मिरविली तरी सध्या चमत्कार झाला मम दृष्टी गोचरा अनेक केले सनातन सार ब्रह्मा व्यक्ती परायण तरी चिरंजीव पद देऊनी माते अचल केले त्रैलोक्याते याची रीती माझ्या सुताते होते तरी फार बरवे ऐशे दोन्ही दृढ मानसी यो वियोग व्यथावरले देहासी ती व्यथा नर हरिवंशी धुंडी सुता मालू सांगे स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमत गोरशकावे किमियागार सदा परिसोत भाविक चतुर त्रयोदशाध्याय गोडहा ओम नवनाथ महाराज की जय गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ संत श्री कैकाडेश्वर महाराज की जय ओम अलक निरंजन ओम अलक निरंजन ओम अलक निरंजन ओम श्री राम।